Good morning, doctors. Welcome to the beautiful world of biology. That is JCB, जितेंद्र चव्हाण's biology. माझ्या लाडक्या मित्रांनो, लास्ट लेक्चरला आपण बघितलं पोलेन पिस्टल इंटरॅक्शन आणि आर्टिफिशियल हायब्रिडायझेशन. आजच्या लेक्चरला आपल्याला बघायचं बेटा डबल फर्टिलायझेशन. पण या डबल फर्टिलायझेशनची सुरुवात म्हणजेच काय झालं बेटा पोलेन पिस्टल इंटरॅक्शन. ओके, चल मी इथे हेडिंग घेतोय बाळांनो सगळ्यात पहिले, दॅट इज कॉल्ड ॲज डबल फर्टिलायझेशन. एक गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवायची बेटा की जेव्हा मी डबल फर्टिलायझेशन म्हणतोय म्हणजे याच्यामध्ये आपल्याला काय होणार आहे, दोन मेल गॅमेट्स असल्यामुळे दोन वेळेस फर्टिलायझेशनचा प्रसंग येणार आहे. आपण सगळ्यात पहिले काय करायचंय, पोलेन पिस्टल इंटरॅक्शनला याला जोडायचंय आणि मग ही पूर्ण प्रोसेस डिटेलमध्ये आपल्याला बघायची. एम आय क्लिअर टू एव्हरीवन बेटा? बोलो येस ऑर नो. चल गुड, बोर्ड लक्ष. याला समजून घेताना आपण काय केलं बेटा, इथं सगळ्यात पहिले तर मी ड्रॉ केली बेटा इथं एम्ब्रियो सॅक. ही काय बाळांनो मला सांगा, इथं मी काय ड्रॉ केली, इथं एम्ब्रियो सॅक. एम आय क्लिअर टू एव्हरीवन बेटा? बोला येस ऑर नो. एम्ब्रियो सॅक काढल्यानंतर आपल्याला माहिती बेटा, या एम्ब्रियो सॅक मध्ये मी या डायरेक्शनला या दोन सेल दाखवलेल्या आहेत. दिसताय सगळ्यांना? बोलायचं येस ऑर नो. आणि त्याच्यानंतर बेटा मी इथं काय करतोय, गुलाबी कलरची एक सेल दाखवतोय जी आपल्यासाठी महत्वाची. मी नावं पण लिहून दिली बेटा स्टेप बाय स्टेप, त्यामुळे इकडे लक्ष द्या. या पलीकडे बेटा मी इथं काय करतोय, या तीन सेल वरती ड्रॉ करून दिले, बरोबर. आणि त्याच्यानंतर बेटा दुसरी महत्वाची गोष्ट आहे की आपण यामध्ये हे दोन न्यूक्लियस दाखवले, थोडं मोठे दाखवले, बरोबर. आपण काय करूयात बेटा, याला पहिले लेबल करून घेऊ, जेणेकरून तुम्हाला काय होईल बेटा, मग पुढे याला अडचण येणार नाही. एम्ब्रियो सॅक इथे लिहून दिलं. चल लक्ष द्या. सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट, या ज्या तीन सेल वरती दिसत आहेत, तीन सेल दिसत आहेत, यांचं नाव आपण काय ठेवलं होतं बेटा, आठवा सगळ्यांनी, अँटीपोडल सेल. काय बेटा नाव यांचं? अँटीपोडल सेल. का नाव देतात मी तेही पुढे सांगेन. यानंतर बेटा हे दोन हिरव्या कलरच्या ज्या सेल दिसत आहेत बेटा आपल्याला इथं, यांचा आपल्याला सगळ्यात महत्वाचा रोल आहे बेटा. हा चल, हिरव्या कलरच्या तर मी एकाला सोडून देतो, हा एकाला ऍलो करतो, मला लागेल बेटा दिसेल. हिचं नाव आपण दिलंय बेटा इथं सिनर्जिड सेल. काय नाव दिले बेटा आपण याला? सिनर्जिड सेल्स, बरोबर. यानंतर गुलाबी कलरची जी सेल आहे बेटा, हिला आपण नाव देतो बेटा एग सेल, म्हणजे फिमेल गॅमेट ज्याला आपण नाव दिले, बरोबर बेटा इथं. मग आता ही उरलेली जी मोठी सेल आहे बेटा, या मोठ्या सेलचं नाव आहे पहिले तर सेंट्रल सेल. का नाव बेटा मला सांगा याचं इथं? सेंट्रल सेल. आणि हे जे दोन आहेत बेटा, या दोघांचं नाव काय आहे? पोलार न्यूक्लियाय. समजला पॉईंट सगळ्यांना? म्हणजे आपल्याला डबल फर्टिलायझेशन मध्ये इतकी गरज आताच्या कंडिशनला. हा बीट समजलाय का? पहिले मला क्लिअर करा सगळ्यांनी, बोला येस ऑर नो. मग सुरुवात कुठून करायची आता? चला लक्ष द्या बेटा सगळ्यांनी. याच्यासाठी मी कलर वापरतोय बेटा हा, लक्ष द्या. पोलेन ट्यूब आपल्याला माहिती बेटा, ही पोलेन ट्यूब जी आहे ती पोलेन ट्यूब आली इथून. मी इथे येऊन तिला थोडस थांबवतो. ओके, थांबवण्यामागे कारण काय बरं, नंतर का आपण थांबा एक मिनिट. चल इकडे लक्ष द्या. या एम्ब्रियो सॅकला ही कवरिंग कोणाची सांगितली बेटा मी इथं? न्यूसेलस. कोणाची कवरिंग आहे बेटा ही? न्यूसेलसच्या सगळ्या सेल, बरोबर आहे की. आणि या न्यूसेलस मधून न्यूट्रिशन घेण्यासाठी इथे एक असं स्ट्रक्चर प्रेझेंट आहे बेटा. दिसतंय सगळ्यांना कलरचं स्ट्रक्चर बेटा इथं? बोला येस ऑर नो. हे जे स्ट्रक्चर आपण इथं सांगतोय बेटा, हे स्ट्रक्चर म्हणजे नेमकं कोण आहे सर? तर याचं नाव आहे बेटा फिलिफॉर्म ऍपरॅटस. काय नाव बेटा मला सांगायचं? फिलिफॉर्म ऍपरॅटस. समजलं सगळ्यांना? फिलिफॉर्म ऍपरॅटस न्यूसेलसच्या सेल पासून न्यूट्रिशन ऍब्झॉर्ब करून घेतं. फिलिफॉर्म ऍपरॅटस न्यूसेलसच्या सेल पासून काय ऍब्झॉर्ब करतं? न्यूट्रिशन. आणि ते कोणाला देते बेटा? सिनर्जिड सेल्सला. कोणाला देणार? सिनर्जिड सेल्सला. मग सिनर्जिड सेल पासून ते कुणाकडे जाणार? एग सेलकडे. समजला कन्सेप्ट सगळ्यांना? बोला येस ऑर नो. फिलिफॉर्म ऍपरेटस म्हणजे कुशन सारखे असतात बेटा, कापसासारख्या सेल असतात की ज्या काय करतात, न्यूसेलस मधलं न्यूट्रिशन ऍब्झॉर्ब करतात, सिनर्जिड सेल्सला देतात. सिनर्जिड सेलकडनं ते कोणाकडे जातं बेटा? न्यूक्लियस कडे, न्यूक्लियस ऑर एक सेल ऑफ द एम्ब्रियो सॅक. मला सांगा इथपर्यंत समजले सगळ्यांना? बोला येस ऑर नो. मग आता काय सर पुढे? आता इथपर्यंत तर ओके बेटा सगळ्यांना, बरोबर आहे ना मुलांनो? मग मी आता असं म्हणेल बेटा की इथून ही आली पोलेन ट्यूब. कलर बदलून घेतला मी मुद्दामून. कोण आलं बेटा इथं? पोलेन ट्यूब. समजलं सगळ्यांना? बोला येस ऑर नो. आणि ही पोलेन ट्यूब बेटा सिनर्जिड सेल मध्ये गेली. ही पोलेन ट्यूब, हा पोलेन ट्यूबचा न्यूक्लियस, आणि हे त्याच्या मागे बेटा दोन मेल गॅमेट, टू मेल गॅमेट्स. मग मला इथं साधी गोष्ट सांगा, मी तुम्हाला लास्ट लेक्चरला काय सांगितलं?
ओव्ह्यूल मध्ये एंट्री कुठूनही होऊ शकते. आपण मेसोगॅमी, चॅलाझोगॅमी, पोरोगॅमी बघितलं, बरोबर आहे. परंतु एम्ब्रिओ सॅक मध्ये येताना मायक्रोपाईल पासूनच होणार आहे. कारण मायक्रोपाईल कोणाच्या जवळ आहे बेटा? सिनर्जिड सेलच्या जवळ आहे, और या फिलिफॉर्म ऍपरेटस जवळ आहे. या फिलिफॉर्म ऍपरेटसने ही जी पोलेन ट्यूब आपल्याला दिसते बेटा इथं, मी इथं हवं तर लिहून देतो तुम्हाला, ही काय बनवणं इथं? पोलेन ट्यूब. म्हणजे याचा अर्थ काय झाला? या पोलेन ट्यूबला डायरेक्शन कोणी देतंय बेटा इथं? फिलिफॉर्म ऍपरेटस. मग फिलिफॉर्म ऍपरेटसचा रोल काय सांगायचा बेटा? गाईड्स एंट्री ऑफ पोलेन ट्यूब. पण कुठे? मला सांगा बरं, कुठे? पोलेन ट्यूब इन ए एम्ब्रियो सॅक. हा शब्द महत्वाचा आहे बेटा, इथं लक्षात ठेवा सगळ्यांनी. इन ए एम्ब्रियो सॅक. मला आपल्याला क्लिअर करा, हे तुम्हाला समजलं का? दोघं सिनर्जी सेल इन्व्हॉल्व झाले का? नाही, कुठलाही एक होऊ शकतो. जो झाला तो डिजेनरेट झाला. जसंही पोलेन ट्यूब त्याच्यामध्ये एंट्री करणार, सिनर्जी सेल मरून जाणार. वन ऑफ द सेल गेट डिजेनरेटेड ड्यू टू द एंट्री ऑफ पोलेन ट्यूब. नंतर दुसरी पण मरून जाते, ती एका वेळानंतर पडते. मला पहिले क्लिअर करा, हे एवढं इंट्रोडक्शन तुम्हाला समजलेलं आहे का? बोला यस ऑर नो. मी परत एका मिनिटात सांगतो. एम्ब्रिओ सॅक घेतली, एम्ब्रिओ सॅक मध्ये एंट्री करताना कुठून करेल? मायक्रोपाईल एंड कडनं. कारण का? तिथं कोण प्रेझेंट आहे? सिनर्जिड सेल. सिनर्जिड सेलला कोणी कनेक्ट केलंय? फिलिफॉर्म ऍपरेटस. कोणाला कनेक्ट करून दिले? न्यूसेलस. काय ऍब्झॉर्ब करते? न्यूट्रिशन. कोणाला गाईड केलं? पोलेन ट्यूबला. पोलेन ट्यूबने काय केली? मध्ये एंट्री केली. म्हणजे पोलेन ट्यूबचं टिप आणि सिनर्जिड सेल दोघं बस झाले, दोघं मरून गेले. जेणेकरून याचा कंटेंट आता कुठे रिलीज केला जाईल बेटा? मध्ये रिलीज केला जाईल. हे पोट्ट्याव, इथपर्यंत समजले का? पहिले मला सगळ्यांनी सांगा बरं बेटा, बोला येस ऑर नो यार. चल, बोर्डकडे लक्ष द्या. मग आता काय? इथपर्यंत समजलं ना? चलो पुढचा कन्सेप्ट बघा काय. ओके, फर्स्ट मेल गॅमेट फ्युजेस विथ एग. पहिला मेल गॅमेट कोणासोबत फ्यूज होतोय म्हणतो बेटा? इथे एग सोबत. म्हणजे कसं? लक्ष द्यायचं सगळ्यांनी. आपण इथं काय केलं बेटा? हा मेल गॅमेट घेतला समजा. ओके, मी तर सिम्बॉल करतो मेल गॅमेट. हा कोणासोबत फ्यूज झाला म्हणतो बेटा? आपण इथं फिमेल गॅमेट सोबत फ्यूज झालाय. म्हणजे याचा अर्थ हे फ्युजन झालं. काय झालं बेटा? मला सांगा इथं फ्युजन. आता मी याला एरो असा करतोय बेटा, आपला लोगो आहे तिथं, बरोबर. म्हणजे हे काय झालं बेटा? हे दोघांचं फ्युजन होतं. याला म्हणायचं बेटा सिनगॅमी. शिवगामीनी म्हणायचं नाही, सिनगॅमी. बरोबर. कोणत्या प्रोसेसने होतंय बेटा? उगॅमी. कोणत्या प्रोसेसने होते? उगॅमी. फिमेल गॅमेट इज लार्जर दॅन मेल गॅमेट, म्हणून त्याला काय म्हणायचं? उगॅमी म्हणायचं. सिनगॅमी झालं म्हणजे काय? फ्युजन झालं. आणि इथं जे स्ट्रक्चर तयार झालं, दॅट इज व्हॉट बेटा? झायगोट. काय बेटा? इथं झायगोट. ज्याला कुणाला हॅप्लॉइड डिप्लॉइड हे कन्सेप्ट समजत नसतील, मायटोसिस मिओसिस समजत नसतील, लवकरच सेल सायकल सेल डिव्हिजन चॅप्टर येईल, त्याच्यामध्ये क्लिअर होऊन जाईल. टेन्शन घ्यायचं नाही बेटा. ओके, चलो इकडे लक्ष द्या. मला क्लिअर करा पहिले, हे समजलंय का सगळ्यांना? बोला येस ऑर नो. हा झायगोट तयार झाला. चला या झायगोट बद्दल बघा काय. गॅमेट काय होता बेटा आपला इथं? हॅप्लॉइड. गॅमेट या जगातले सगळे काय असतात बेटा? हॅप्लॉइड. ओनली कंटेन द सिंगल सेट ऑफ क्रोमोझोम, म्हणून त्याला काय म्हणायचं? हॅप्लॉइड. दोघं हॅप्लॉइड एकत्र आले आणि काय तयार केला? झायगोट, जो की काय असणार बेटा? डिप्लॉइड. इथं काय झालं? गॅमेटचं फ्युजन झालं की नाही बेटा? दोघं सेक्स सेल आहेत, दोघं सेक्स सेलचं फ्युजन झालं, म्हणून याला नाव दिलं जातं बेटा इथं सेक्शुअल फर्टिलायझेशन. काय नाव दिलं जातं बेटा? मला सांगा याला इथं सेक्शुअल फर्टिलायझेशन. एम आय क्लियर टू एव्हरीवन? से येस ऑर नो. सेक्शुअल फर्टिलायझेशनच्या मागे रिझन काय आहे? बिकॉज देर इज अ फ्युजन ऑफ बोथ मेल अँड फिमेल गॅमेट्स. दोन गॅमेटचं फ्युजन होते, म्हणून त्याला काय नाव दिलं बेटा? सेक्शुअल फर्टिलायझेशन. यालाच आपण नाव देतो बेटा इथं सिनगॅमी. काय नाव द्यायचं बेटा आपल्याला? सांगा इथं सिनगॅमी. एम आय क्लियर टू एव्हरीवन? से येस ऑर नो. बोलत चला ना यार. चल, आता पुढच्या पॉइंटकडे. जसं या एका मेल गॅमेटचं आणि एक सेलचं फ्युजन झालं आणि हे मध्ये आलं, ही पूर्ण सेंट्रल सेलचं सायटोप्लाझम हालायला लागलं बेटा. सायटोप्लाझम हालायला लागलं, त्याच्यामुळे पोलर न्यूक्लियर जे दोन वेगळे होते ते एकत्र येऊन गेले. म्हणजे नेक्स्ट पॉइंट काय बेटा इथं? फ्युजन ऑफ पोलार न्यूक्लियर. काय सांगितलं बेटा? मला सांगा इथं मी. फ्युजन ऑफ पोलार न्यूक्लियाय. समजलं सगळ्यांना? बोला येस ऑर नो. फ्युजन ऑफ पोलार न्यूक्लियर मध्ये काय असणार आहे? चला लक्ष द्या बेटा याच्यामध्ये सगळ्यांनी. आपण सांगितलं बेटा हा एक न्यूक्लियस घेतला प्लस हा एक न्यूक्लियस घेतला, बरोबर. दीज आर द पोलार न्यूक्लियर. आणि मग यांचं फ्युजन होऊन काय होतं बेटा इथं? समजा हा मोठा न्यूक्लियस तयार झाला. एम आय क्लियर टू एव्हरीवन? से येस ऑर नो. मग हे काय? हा होता हॅप्लॉइड, हा होता हॅप्लॉइड. सर तुम्ही दोन दाखवतायत, मग डायरेक्ट 2n लिहून टाका की हो, विषय संपला. नाही, याला 2n कधीच लिहिता येणार नाही. दोघं सेपरेट येणार आहे बेटा, दोघं सेपरेट आहेत. दोघं जर एकमेकांमध्ये फ्यूज राहिले असते तर 100% आपण त्याला 2n लिहिलं असतं.
पण फ्यूज आहेत का? नाही. म्हणून आपण काय करतोय, N+N म्हणतो. म्हणून पोलार न्यूक्लियाची प्लॉइड विचारली तर हॅप्लॉइड सांगावी लागते. समजलं? ही जी सेंट्रल सेल आहे, सेंट्रल सेल काय आहे? बाय न्यूक्लिएटेड. 2 न्यूक्लियस आहे ना बेटा त्याच्यात. पण सेंट्रल सेलची प्लॉइड काय आहे? हॅप्लॉइड. लिहून घ्यायला याचं सेंटर बेटा आहे. समजलं? मग हा कोण तयार झाला? याचं नाव ठरलं बेटा आता सेकंडरी न्यूक्लियस. काय नाव ठेवलं बेटा आपण याचं? सेकंडरी न्यूक्लियस. यालाच काय म्हणतात बेटा? यालाच म्हणायचं बेटा इथं दिस इज डिप्लॉइड. काय बेटा मला सांगा इथं? डिप्लॉइड. समजला पॉईंट सगळ्यांना? बोला येस ऑर नो. आता पुढे बघा काय सेकंडरी न्यूक्लियस. मी शॉर्टकट लिहिलं बेटा इथं. सेकंडरी न्यूक्लियस प्लस पहिला मेल गॅमेट झाला होता की नाही बेटा इथं? सेकंड मेल गॅमेट. हा पॉइंट समजलाय का सगळ्यांना? पहिले मला सांगा. इथं पहिला मेल गॅमेट कोणासोबत फ्यूज झाला होता? एक सेल. सेकंड मेल गॅमेट कोणासोबत फ्यूज होतो बेटा मला सांगा इथं? सेकंडरी न्यूक्लियस सोबत. मग लक्षात कसं येईल बेटा? हा कोण काढलाय? सेकंडरी न्यूक्लियस प्लस हा कोण आहे बेटा इथं? सेकंड मेल गॅमेट. चालेल सगळ्यांना इथं? बोला येस ऑर नो. चला याचं काय भेटलं बेटा मला सांगा इथं? हा काय तयार झाला? हा तयार झाला बेटा इथं PEN. म्हणजे काय सर? प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस. समजलं बेटा सगळ्यांना? पण इथं मला सांगा किती न्यूक्लियस टोटल फ्यूज झाले? सर 2च दिसत आहेत. नाही बेटा, 1, 2 आणि हा 3. सेकंडरी न्यूक्लियस कोणापासून तयार झालाय बेटा? या दोघांपासून तयार झालाय की नाही? ही प्रोसेस तर कंटिन्युअस प्रोसेस आहे. मग हे 2 आणि हा 1 किती फ्युजन झाले बेटा? 3 न्यूक्लियसचं फ्युजन झालं. म्हणून याला इथं नाव देण्यात आलं बेटा ट्रिपल फ्युजन. काय नाव दिलं बेटा या प्रोसेसला आपण? ट्रिपल फ्युजन. इथं गॅमेट, एकच गॅमेट इन्व्हॉल्व झालाय. दुसरा गॅमेट आहे का? नाही. म्हणून याला दुसरं नाव ठेवण्यात आलं व्हेजिटेटिव्ह. सेक्शुअल फर्टिलायझेशन असं याचं नाव काय बेटा? व्हेजिटेटिव्ह फर्टिलायझेशन. समजला पॉईंट सगळ्यांना? बोलायचं येस ऑर नो. सेक्शुअल रिप्रोडक्शन जेव्हा म्हणणार तेव्हा दोघं गॅमेट इन्व्हॉल्व व्हायला पाहिजे. इथे एकच गॅमेट इन्व्हॉल्व होतोय की रे बेटा? एकच गॅमेट इन्व्हॉल्व होतोय म्हणून याला आपल्याला व्हेजिटेटिव्ह शब्द वापरावा लागतोय. कारण बाकीच्या ज्या सेल्स आहेत त्या कोण आहे बेटा इथं? व्हेजिटेटिव्ह. हे तुम्हाला बेसिक समजलंय की सगळ्यांना? पहिले बोला येस ऑर नो. पुढच्या पॉईंटकडे जाऊन मी साईडला सरकलोय. पॉज करा, लिहून घ्या. झालं लिहून? चल. आता इथं पुढची गोष्ट बघा बेटा. काय ज्यावेळेस मी तुम्हाला म्हणतो बेटा आता 2 फर्टिलायझेशन आपले झाले बेटा लिहून इथं. मग आपण इथं काय करतोय बेटा? डबल फर्टिलायझेशन आपल्याला समजून घ्यायचं एक्झॅक्टली काय. आपण डबल फर्टिलायझेशनची डेफिनेशन पण बघू बेटा आता इथं आणि प्रोसेस पण बघू. याला शॉर्टकट काय म्हणायचं बेटा? सिनगॅमी. काय म्हटलं बेटा मला सांगा इथं? सिनगॅमी प्लस ट्रिपल फ्युजन. काय शब्द वापरला बेटा आपण इथं? सिनगॅमी प्लस ट्रिपल फ्युजन. समजलं? मग डबल फर्टिलायझेशन म्हणजे काय? द प्रोसेस ऑफ फर्टिलायझेशन विच इन्व्हॉल्व सिनगॅमी अँड ट्रिपल फ्युजन. समजलं बेटा इथं? ट्रिपल फ्युजन आणि सिनगॅमी एकत्र होतं त्याला आपण काय म्हणतो? डबल फर्टिलायझेशन. व्हाय डबल फर्टिलायझेशन अकर? बिकॉज देर इज अ इन्व्हॉल्वमेंट ऑफ 2 मेल गॅमेट्स. 2 मेल गॅमेटची इन्व्हॉल्वमेंट झाली म्हणून इथं काय झालं बेटा? डबल फर्टिलायझेशन. काय झालं बेटा इथं? डबल फर्टिलायझेशन. समजला पॉईंट सगळ्यांना? बोला येस ऑर नो. आता इथं मोठा कन्सेप्ट बाकी बेटा एक समजा. कोणीच सांगत नाही बेटा कन्सेप्ट. इकडे लक्ष द्या सगळ्यांनी बोर्डकडे. या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही काय शिकले? वरती या 3 सेल होत्या बेटा. चला या 3 सेलचं नाव सांगा. काय नाव दिलं बेटा आपण याला? अँटी पोडल सेल्स. जमलं बेटा सगळ्यांना? बोला येस ऑर नो. आता लक्षात द्या बेटा इथं मी याला असं इथं डार्क करून दिलं, मोठा करून दिला. याचं नाव काय? प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस. आता शॉर्टकट लिहून दिले बेटा मी इथं. आणि इथं हा फर्टिलायझेशन नंतर प्रेझेंट आहे बेटा झायगोट. मग मला सांगा सिनर्जिड सेल आहे का इथं आता? नाही. जी आपल्याकडे पहिले सिनर्जिड सेल प्रेझेंट होती ही सिनर्जिड सेल नंतर डिजनरेट झाली. पहिली कोणासोबत झाली होती? पोलिन ट्यूब सोबत. दुसरी कोणासोबत झाली? सिनर्जिड. जेव्हा झायगोट तयार झाला या झायगोटला न्यूट्रिशन देत 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 ती मरून गेली. इथं सगळा खेळ न्यूट्रिशनचा आहे बेटा. एकदा न्यूट्रिशन भेटून गेलं मग ती सेल काय होते? डिजनरेट होऊन जाते. काय होते बेटा मला सांगा? डिजनरेट. मग आता आपल्यासाठी महत्वाचा प्रश्न काय आला? लक्षात सगळ्यांनी बोर्डकडे बेटा इथं. अँटीपोडल सेल आणि ही प्रायमरी एंडोस्पर्म सेल. आता ही कोणती सेल होती बेटा मला सांगा? सेंट्रल सेल. कोण होती बेटा इथं? एक मिनिट बेटा फक्त. थोडस याची जागा बदलवता आली तर बदलवतो.
थोडस एक काम आहे बेटा, मी पॉईंट वेगळा सांगतो. ही पहिल्या हिचं नाव सांगा मला, पहिल्या या सेलचं नाव सांगा. काय ठेवलं होतं बेटा आपण? सेंट्रल सेल. काय नाव दिलं होतं बेटा आपण याला? सेंट्रल सेल. पण मित्रांनो मला सांगा, हे सेंट्रल सेल नाव केव्हा होतं? बिफोर फर्टिलायझेशन होतं की आफ्टर फर्टिलायझेशन होतं? बिफोर फर्टिलायझेशन. केव्हा होतं बेटा मला सांगा इथं? बिफोर फर्टिलायझेशन. म्हणून फर्टिलायझेशन झाल्यानंतर हे नाव कॅन्सल झालं. आता याच सेलचं नाव ठेवण्यात आलं बेटा इथं प्रायमरी. लक्ष द्या, इथं शॉर्टकट सांगतोय मी, जाऊ द्या पूर्ण लिहून देतो. प्रायमरी एंडोस्पर्म सेल. समजला पॉईंट सगळ्यांना? बोला येस ऑर नो. प्रायमरी एंडोस्पर्म सेल. सेंट्रल सेल म्हणजेच आता कोण झाली बेटा इथं? प्रायमरी एंडोस्पर्म सेल. हा कन्सेप्ट समजलाय सगळ्यांना? आता बघा, हा कोण होता बेटा? प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस. बरोबर आहे की नाही? हॅप्लॉइड. हॅप्लॉइड हा कोण झाला? डिप्लॉइड. म्हणजे हा कोण होता बेटा इथं? प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस कोण होता आपला? डिप्लॉइड. मेल गॅमेट कोण सांगितलं बेटा मला सांगा? हॅप्लॉइड. कोण सांगितलं होतं? हॅप्लॉइड. 2 आणि 1 झाले 3. म्हणून प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस सेल ही कधी पण काय असतात बेटा? ट्रिप्लॉइड. काय असं बाळांनो? हे ट्रिप्लॉइड. मग आता मला सांगा, प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस काय झाला आपला? ट्रिप्लॉइड. याचा अर्थ याची सेल पण काय झाली रे बाळांनो? ट्रिप्लॉइड. म्हणून या जगात सेंट्रल सेल म्हणताना कधी पण बिफोर फर्टिलायझेशन म्हणा, आफ्टर फर्टिलायझेशन सेंट्रल सेल बिकम प्रायमरी एंडोस्पर्म सेल. आणि त्याचा न्यूक्लियस कोण झाला? प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस. आणि ते कोण असतील? हॅप्लॉइड, डिप्लॉइड, ट्रिप्लॉइड. ट्रिप्लॉइड. कोण असतील बेटा ते? ट्रिप्लॉइड. हा कन्सेप्ट सगळ्यांना समजलाय का? पहिली बोला येस ऑर नो. इथं काही अडचण कोणाला? बोला लवकर. येस ऑर नो. एम आय क्लिअर? मग अँटीपोडल सेलचं काय झालं भविष्यात? बरोबर आहे की नाही बेटा? इथं अँटीपोडल सेलचं काय झालं? डिजनरेट. डिजनरेट टू प्रोव्हाइड न्यूट्रिशन टू प्रायमरी एंडोस्पर्म सेल. प्रायमरी एंडोस्पर्म सेलला न्यूट्रिशन प्रोव्हाइड करते, नंतर मरून जातात. समझ में आया क्या तुम्हारे को? ए बेटा समजलं का सगळ्यांना? पहिले सांगा इथपर्यंत बोला येस ऑर नो. डबल फर्टिलायझेशनचा कन्सेप्ट क्लिअर झालाय सगळ्यांना? आता पुढे आपल्याला शिकायचं बेटा, दॅट इज एम्ब्रिओ आणि एंडोस्पर्म डेव्हलपमेंट. झालं? चल पुढे जाऊयात बेटा आपण. मी पहिले हेडिंग घेऊन घेतो बेटा. हेडिंग एकदम साधं आणि सोपं आहे बेटा आपलं. काय हेडिंग आहे बेटा इथं? एंडोस्पर्म डेव्हलपमेंट. चल, एंडोस्पर्म डेव्हलपमेंटला समजून घ्या बरं सगळ्यांनी. मित्रांनो, एंडोस्पर्म डेव्हलपमेंट हा कोणता इव्हेंट आहे? प्री का पोस्ट? नंतर आला की नाही फर्टिलायझेशनच्या? मग काय म्हणायचं बेटा इथं? पोस्ट फर्टिलायझेशन इव्हेंट. केव्हा होणार आहे बेटा हा? आफ्टर फर्टिलायझेशन. केव्हा होणार आहे हा? आफ्टर फर्टिलायझेशन. म्हणून त्याचं नाव काय झालं बेटा इथं? पोस्ट फर्टिलायझेशन डेव्हलपमेंट. एम आय क्लिअर टू एव्हरीवन? से येस ऑर नो. इथं काही अडचण नाही, कोणाला बोला लवकर. येस ऑर नो. जमलं बेटा सगळ्यांना इथं? चलो नेक्स्ट पॉईंट कडे. मित्रांनो, जेव्हा मी एंडोस्पर्म म्हटलो, पहिली गोष्ट तर ही समजून घ्या बेटा सगळ्यांनी की असं का झालं. वाय मी इथं एंडोस्पर्म पहिले घेतला, एम्ब्रिओ घेतला नाही. किंवा एखाद्या सीडला तयार करत असताना, एखादं फर्टिलायझेशन झालेलं असताना, फर्टिलायझेशन कम्प्लीट झाल्यानंतर झायगोट आणि एंडोस्पर्म सेल दोन तयार झाल्या की नाही बेटा? झायगोट पासून तयार होणारे एम्ब्रिओ आणि एंडोस्पर्म पासून, प्रायमरी एंडोस्पर्म सेल पासून तयार होणारे एंडोस्पर्म. मग सर डायरेक्ट एम्ब्रिओ तयार करून टाका? नाही. पहिले काय तयार करावं लागणार आहे बेटा आपल्याला? एंडोस्पर्म. काय तयार करावं लागेल बेटा? एंडोस्पर्म. का? टू प्रोव्हाइड न्यूट्रिशन टू डेव्हलपिंग एम्ब्रिओ. हा कन्सेप्ट सगळ्यांना समजलाय का बेटा? पहिले मला सांगा येस ऑर नो. एम्ब्रिओ तयार करण्याच्या अगोदर त्याला काय बेटा इथं? न्यूट्रिशन लागतं. आणि सेम प्रोसेस बेटा ह्युमन रिप्रोडक्शन मध्ये पण होती, पण ते आपण नंतर बघू. एंडोस्पर्म कन्सेप्ट तिथं कसं आहे ते आपण नंतर बघू. सो आता इथं आपण काय सांगितलं? एंडोस्पर्म न्यूट्रिशन टिश्यू झालं. एंडोस्पर्मच्या बेसिसवर मी टाईप्स पण करेल बेटा पुढे. ओके, 2 एक्झाम्पल एनसीआरटी देतो, 2च एक्झाम्पल शिकायचे. ऍक्च्युअली 3 टाईप आहे, 3 4-5 टाईप आहे, पण 3 म्हणतात. स्टेट बोर्ड 3 म्हणतं, आपण 2 घ्यायचं. नीट प्रमाणे 2 येतात बेटा. ओके चल, पहिला टाईप इथं आपण काय घ्यायचं बेटा? न्यूक्लिअर एंडोस्पर्म. काय नाव घेतलं बेटा आपण इथं? न्यूक्लिअर एंडोस्पर्म. दुसरा आहे सेल्युलर एंडोस्पर्म. चलो इकडे लक्ष द्या. न्यूक्लिअर एंडोस्पर्मचा अर्थ काय झाला? फॉर एक्झाम्पल,
दिस इज एम्ब्रिओ घेतलं बेटा आपण. हा कोण घेतला बेटा आपण इथं? झायगोट. कोण घेतलं बेटा इथं? झायगोट. आणि हे कोण आहे बेटा इथं? प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस. हा गेला बेटा मेनी मायटोसिस मध्ये. मेनी मायटोसिस. बट फ्री न्यूक्लियर डिव्हिजन. न्यूक्लियर डिव्हिजनचा अर्थ काय सांगतो बेटा आपण याला? कॅरिओकायनेसिस. म्हणजे याचा अर्थ काय झाला? इथं न्यूक्लियस इतका डिवाइड होऊन गेला पण सेल डिवाइड झाली, म्हणजे सायटोप्लाझम डिवाइड झालेलं नाही. मग अशा वेळेस आपण काय म्हणतो बेटा इथं? की हा आपला झाला बेटा इथं झायगोट. कोण झाला बेटा इथं? आपला हा झायगोट. आणि याच्यामध्ये बेटा हे पूर्ण कोण भरलेलं आहे बेटा इथं? न्यूक्लियस, ज्याला आपण म्हणतो बेटा इथं न्यूक्लियर एंडोस्पर्म. समजला पॉइंट सगळ्यांना बेटा? बोला यस ऑर नो. याच्यात दुसरा कन्सेप्ट बघा काय? सेल्युलर एंडोस्पर्म. सेल्युलर एंडोस्पर्म मध्ये काय घ्यायचं? सोपा कन्सेप्ट आहे म्हणून मी याला कठीण करत नाही बेटा. ओके, कोण घेतला आपण? हा इथं झायगोट. कोण आहे बेटा इथं? प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस, बरोबर. आणि ती मोठी कोण आहे? सेल. काय झालं बेटा इथं? मायटोसिस. परत तेच लिहितोय, मेनी मायटोसिस. आता बघा बरं बेटा मी इथं काय करतोय? कोण घेतला आपण हा इथं? झायगोट. पण सेल तयार झालेल्या दिसत आहेत का? बोला लवकर येस ऑर नो. झाल्यात की नाही बेटा इथं? म्हणजे सेल तयार झाल्या, बरोबर आहे की नाही बेटा इथं? म्हणून हा जो एंडोस्पर्म तयार झाला तो कोणता तयार झाला? सेल्युलर. बेस्ट एक्झाम्पल आहे बेटा याचं कोकोनट. कोकोनट मध्ये दोन गोष्टी आहेत बेटा. नारळाचं पाणी, वॉटर, आणि एक सॉलिड पार्ट आहे बेटा ज्याला आपण काय म्हणतो? खोबरं, बरोबर ना बेटा इथं? हा वॉटर जो आहे बेटा हा न्यूक्लियर एंडोस्पर्मचा पार्ट आहे आणि हा सॉलिड कोण आहे बेटा? सेल्युलर एंडोस्पर्मचा पार्ट आहे. नारळाचं पाणी लिक्विड असतं बेटा, न्यूक्लियर एंडोस्पर्म. आणि तेच नारळाचं खोबरं ते कोणाच्या कॅटेगरीत येतं? सेल्युलर एंडोस्पर्म. इथं अजून एक एक्झाम्पल आहे बेटा, हेलोबियल. मोनोकॉट्स मध्ये हेलोबियल नावाची एक ऑर्डर आहे बेटा. या ऑर्डर मध्ये बिलॉंग करणाऱ्यांमध्ये हा स्पेशल टाइप ऑफ एंडोस्पर्म सापडतो, म्हणून त्याला काय नाव देऊन टाकलंय बेटा इथं? हेलोबियल एंडोस्पर्म. हे स्टेट बोर्डचा पार्ट आहे, आउट ऑफ सिलेबस एनसीईआरटी प्रमाणे, त्याच्यामुळे याच्याकडे लक्ष देऊ नका. एम्ब्रिओ तयार व्हायच्या पहिले, लक्ष द्या, एम्ब्रिओ तयार होण्याच्या पहिले तुम्हाला कोणाची गरज पडली बेटा मला सांगा? एंडोस्पर्मची. म्हणून एम्ब्रिओ पहिले तयार होणार, पहिले तयार होणार नाही, त्याच्या अगोदर कोण तयार होणार? एंडोस्पर्म. एंडोस्पर्म तयार झाला, न्यूट्रिशन मिळणार आणि मग कोणाची डेव्हलपमेंट सुरू होणार बेटा इथं? एम्ब्रिओ. मग पोस्ट फर्टिलायझेशन इव्हेंट मध्ये पहिले कोण तयार झाला बेटा इथं? दॅट इज कॉल्ड एज व्हॉट? एंडोस्पर्म. आणि मग कोण? एम्ब्रिओ. समजलं? बोला येस ऑर नो. आता सीड शिकवताना एंडोस्पर्मिक सीड, नॉन एंडोस्पर्मिक सीड, अल्ब्युमिनस सीड, एक्स अल्ब्युमिनस सीड, असा मी एक चार्ट तयार करेल, मग तेव्हा हा कन्सेप्ट परत येईल बेटा तिथं. ओके, चल सगळ्यांना समजलाय का पॉईंट? पहिले सांगा सगळ्यांनी येस ऑर नो. एम आय क्लिअर टू एव्हरीवन? चल गुड बेटा, लिहून घ्या. झालं? पुढे चला. आता नेक्स्ट कन्सेप्ट जो आपल्याला घ्यायचा आहे बेटा, अतिशय सोपा कन्सेप्ट आहे बेटा. तो म्हणजे कुठला? एम्ब्रियो डेव्हलपमेंट. चल, आता प्रश्न काय आला आपल्या समोर? एम्ब्रियो डेव्हलपमेंट म्हणजे काय सर? बरोबर आहे की नाही बेटा? पण या एम्ब्रियो डेव्हलपमेंट म्हणजे काय याच्यापेक्षा आपण काय करूयात बेटा इथं? चल इकडे लक्ष. ही सुद्धा केव्हा आहे? आफ्टर फर्टिलायझेशन. पहिला शब्द काय बेटा इथं? पोस्ट फर्टिलायझेशन इव्हेंट. काय बेटा मला सांगा इथं? पोस्ट फर्टिलायझेशन इव्हेंट. दुसरा शब्द काय महत्वाचा आहे बेटा इथं? सेम इन मोनोकॉट अँड डायकॉट प्लांट्स. मोनोकॉटिलिडॉन आणि डायकॉटिलिडॉनचं एक्झाम्पल जर बघितलं तर सगळ्यांमध्ये ही डेव्हलपमेंट कशी असते बेटा इथं? सेम दिसते. मला पहिले क्लिअर करा बेटा, तुम्हाला हा कन्सेप्ट सगळ्यांना समजलेला आहे का? येस ऑर नो. काही अडचण बेटा कोणाला इथं? बोला लवकर येस ऑर नो. मग आपण आता काय करू? छोट्या छोट्या गोष्टींपासून सुरुवात करू. ओके, छान एकदम छोट्याच्या डायग्राम मध्ये सांगतो, लवकर समजेल. छोटा मोठा डायग्राम बेटा. सगळ्यात पहिले आपण इथं काय केलं बेटा? हा झायगोट घेतला. असं कन्सिडर करा की इथं हा भरलेला आहे बेटा एंडोस्पर्म. आता याच्याबद्दल आपल्याला बोलायचं नाहीये म्हणून मी याच्याकडे जाणार सुद्धा नाहीये बेटा. ओके, पण आता इथे एकदा मेन्शन करत होतो, नंतर मेन्शन करणार नाही.
हा कोण झाला बेटा मला सांगा इथं? एंडोस्पर्म. हा कोण आहे बेटा मला सांगा इथं? झायगोट. कोण आहे बेटा? हा झायगोट. आता डिटेलमध्ये जर गेलं हायर लेवल एज्युकेशन, या झायगोटचं डिव्हिजन कसं होतं? परपेंडिक्युलर होतं का पॅरलल होतं? अँटीक्लिनल आहे का पेरिक्लिनल आहे? अशा भरपूर साऱ्या गोष्टी येतात बेटा. पण विशेष गोष्ट काय माहिती का बाळांनो, इथं इतकं डिटेल तुम्हाला दिलेलं नाही. आणि मागच्या 2-3 वर्षाला जर बघितलं तर एनसीईआरटीच्या बाहेर बायोलॉजी विचारलं जात नाही. मग अननेसेसरी, बघा बायो इझी सब्जेक्ट आहे, 360 मार्क मिळण्याची गॅरंटी जास्त आहे बेटा याच्यामध्ये. मग अननेसेसरी तुम्ही कशामुळे बाळांनो आउट ऑफ सिलेबस जात आहे? एनसीईआरटीच्या प्रत्येक शब्दाला समजून घ्या, हवं तर पाठ करा, पण पाठ एकदम शेवटी, पहिले समजून घ्या. 100% तुम्हाला 360 मार्क मिळतात, पण गोष्ट समजून घ्या. अननेसेसरी एक्स्ट्रा थिंग्स कडे जाण्यापेक्षा ज्या दिलेल्या आहेत त्याच्यावर फोकस राहा, 100% तुमचं होऊन जाईल बेटा. ओके, चल इकडे लक्ष. एंडोस्पर्म आणि दुसरा कोण सांगितलं बेटा आपण इथं? झायगोट. समजलाय पॉईंट सगळ्यांना बेटा? आता झायगोट डिव्हिजन मध्ये जाणार, फक्त डिव्हिजन मध्ये कोण जाणार बेटा मला सांगा इथं? झायगोट. इथं जे पण डिव्हायजन होणार ते फक्त मायटॉसिसने होणार. कोणी होणार बेटा इथं? नोट लिहून घ्या हवं तर एकदा. आफ्टर फर्टिलायझेशन और पोस्ट फर्टिलायझेशन ओनली मायटॉसिस ऑकर. कोणी सांगत नाही या जगामध्ये, लिहून घ्या. फर्टिलायझेशनच्या नंतर फक्त आणि फक्त मायटॉसिस होतं. फर्टिलायझेशनच्या अगोदर प्री फर्टिलायझेशन इव्हेंट मध्ये मिओसिस होतं. मायटॉसिस पण होतं, मिओसिस होईल. मिओसिस विल नेव्हर अकर आफ्टर फर्टिलायझेशन. ओके बेटा, चल बोट लक्ष. डिव्हिजन झाल्यानंतर आता आपण काय केलं बेटा इथं? हा झायगोट होता. किती सेल तयार झाल्या बेटा मला सांगा इथं? 2 सेल. किती सेल तयार झाल्या बेटा इथं? 2 सेल. चालेल सगळ्यांना असेल तर? ओके, चल गुड बेटा. नेक्स्ट पॉईंट कडे आपण बघितलं बेटा, पुन्हा काय झालं बेटा इथं? डिव्हिजन झालं. काय तयार झालं बेटा मला सांगा? मायटॉसिस. म्हणजे याचा अर्थ इथं तयार झाला बेटा टेट्राड. काय तयार झालं बेटा इथं? टेट्राड. 2 सेलच्या ऐवजी काय लिहितो बेटा मी इथं? 4 सेल लिहितो. तुम्ही टेट्राड म्हटलं काही चुकीचं नाही. पुन्हा मी इथं सांगतो बेटा काय झालं इथं? डिव्हिजन. कोणत्या प्रोसेसने झालं बेटा इथं? मायटॉसिस. लक्षात ठेवायचे नाही किती वेळेस मायटॉसिस झालं का, कोणी विचारत नाही आणि चुकीचं आहे. जर तुम्हाला कोणी विचारलं हाऊ मेनी मायटॉसिस टेक टू फॉर्म द एम्ब्रिओ, ओके, कोणी सांगू शकत नाही. अनगिनत वेळेस होतं बेटा पुढे जाऊन हे, कारण याला पुढे जाऊन डायरेक्ट प्लांट तयार करायचे, त्यामुळे असं लक्षात नाही ठेवायचं बेटा. ओके, चल. या 4 सेल फ्रंट साईडच्या आल्या बेटा, आणि या 4 सेल काय झाल्या बेटा? बॅक साईडच्या आल्या. बरोबर, म्हणजे किती तयार झाल्या बेटा? ह्या 8 सेल, म्हणजे ऑक्टेट तयार झाला की नाही बेटा? बोला इथे येस ऑर नो. पुन्हा हे कशात गेले बेटा मला सांगा? पुन्हा डिव्हिजन झालं. आता डिव्हिजन खूप वेळेस होणार आहे बेटा, मी लिहिणार नाही, फक्त आता ऍरो वरून समजून घ्यायचं. पण इथं जे स्ट्रक्चर आपल्याला दिसतंय बेटा ते थोडंसं वेगळं आहे. बघा बरं बेटा, दिसतंय का? बरोबर, मी मोजत नाही बेटा, आता मी डायरेक्ट तुम्हाला दाखवलंय. मारुतीची गदा तयार होते बेटा इथं. हा बस हेच शब्द वापरायचा होता मला. बघ झालं बेटा इथे सगळ्यांना तयार. हा, ही जी स्टेज आहे या स्टेजला म्हणतात बेटा ग्लोब्युलर स्टेज. कसा गोल गोल दिसतोय की नाही बेटा तो, म्हणून. आणि याच्या अगोदर जे पण आहे बेटा त्याला म्हणतात प्रो एम्ब्रिओ. यासाठी वाक्य दिलंय प्रो एम्ब्रिओ टिल द ग्लोब्युलर स्टेज. मला सांगा हे समजलंय का सगळ्यांना? बोला येस ऑर नो. आता याच्यामध्ये कन्सेप्ट काय बेटा महत्वाचं आहे आपल्याला? इथं हे जे स्ट्रक्चर तयार झालेलं आहे, गदेचं पार्ट म्हणतो आपण, याला म्हणतात सस्पेन्सर. सस्पेन्सर सेल्स. यांचं काम असं न्यूट्रिशन प्रोव्हाइड करून देणे. समजला कन्सेप्ट सगळ्यांना? बोला येस ऑर नो. काही अडचण कोणाला इथं? चल नेक्स्ट पॉईंट. आता इथून पुढे काय होईल बेटा? हळूहळू भरपूर सारे डेव्हलपमेंटल स्टेजेस आहेत. बरोबर, हार्ट शेपचा एम्ब्रिओ तयार होणार इथून पुढे. कोण तयार होणार बेटा मला सांगा इथं? हार्ट शेप. आता ही डायग्राम उलटी असते बेटा, मी सोयीचं लिहिण्या ड्रॉ करण्यासाठी होतं बेटा, म्हणून मी तसं ड्रॉ करतो. दिसतंय बेटा सगळ्यांना? बोला इथं येस ऑर नो. इथे जे तयार झाले याला काय म्हणायचं बेटा? हार्ट शेप. आता तुम्हाला सर हार्ट शेप का गरजेचं आहे? भरपूर मोठं महत्वाचं आहे बेटा इथे. काही लोक याच्यानंतरच्या स्टेजला टॉर्पिडो स्टेज पण म्हणतात बेटा. ओके, टॉर्पिडोचे भरपूर वेगवेगळे कन्सेप्ट आहे, पण असं समजून घ्या एक फ्रॉगची लार्वल स्टेज पण आहे. दुसरं फिजिक्सच्या याच्यातून पण टॉर्पिडो नाव घेतलं गेलेलं आहे. म्हणजे हे असं लांबड होणार आहे बेटा नंतर, म्हणून. पण तुम्ही ऑब्झर्व केलं का, हा जो पार्ट आहे आणि हा जो पार्ट आहे बेटा तो कॉटिलिडॉन सारखा होत चाललाय. बरोबर आहे की नाही बेटा इथं? मग हार्ट शेपच्या स्ट्रक्चरच्या नंतर मोनोकॉट किंवा कोणाचा एम्ब्रिओ तयार होईल बेटा?
डायकॉटचा एम्ब्रिओ तयार होईल. बरोबर. मी इंटरेस्ट इथं डायकॉटचा घेतो बेटा. हवं तर एक डायग्राम नंतर मी मोनोकॉटची ड्रॉ करून देईन. एनसीईआरटीत पण ती डायग्राम दिलेली बेटा. मग आपण समजण्यासाठी काय करतोय बेटा इथं, मी काय केलं बेटा इथं, हे सस्पेन्सर सेल ड्रॉ करून घेतले. बघा बरं बेटा सगळ्यांनी व्यवस्थित. कोणत्या सेल ड्रॉ केल्या बेटा आपण इथं, या सस्पेन्सर सेल ड्रॉ केलं. पण मग आता आपण काय म्हणतोय बेटा इथं, हे बघा दिसतंय सगळ्यांना इथं, हा जो कन्सेप्ट मी ड्रॉ केलाय बेटा इथं, लक्षात द्या, हा जो पूर्ण आपण कन्सेप्ट ड्रॉ करतो इथं, हे जे मी स्ट्रक्चर ड्रॉ करून दिलं तुम्हाला इथं, बघा दिसतंय सगळ्यांना, बोला इथं लवकर येस ऑर नो. हे निळ्या कलरचं जे स्ट्रक्चर आपण दाखवतोय, दिस इज नथिंग बट द कॉटिलिडॉन. आठवतं किती कॉटिलिडॉन दिसतंय बेटा, 2. इथं लेबल करू का, हा एक झाला आणि हा एक झाला, 2 कॉटिलिडॉन. 2 कॉटिलिडॉन, समजलं. आता इथं म्हणजे आता मी डॉटेड लाईन दाखवतो हवं तर, हा एम्ब्रियोनल ऍक्सेस झाला बेटा. हा जो रिजन आहे याला म्हणतात एपिकोटाईल, जो पुढे जाऊन तयार करतो बेटा प्ल्युम्यूल, किंवा प्ल्युम्यूलचा पोर्शन नंतर एपिकोटाईल तयार करेल आणि याच्यापासूनच तयार होतो बेटा स्टेम. या डायरेक्शन मध्ये वाचायचं. हा जो पोर्शन आहे बेटा इथं, लक्ष द्या, हा जो पोर्शन आहे याला इथं खाली लिहितो, याला म्हणतात बेटा रॅडिकल. काय म्हणतात याला, रॅडिकल. पुढे जाऊन काय तयार करेल बेटा, हा रूट. आणि रूट कॅप पण तिथंच असते बेटा. ओके. सो हे जे स्ट्रक्चर तयार झालेलं आहे बेटा, हे स्ट्रक्चर कुणाचं आहे बेटा, डायकॉट्स. मोनोकॉट मध्ये काय होणार आहे, मोनोकॉट मध्ये फक्त एक कॉटिलिडॉन नसेल बेटा. बरोबर. चला एवढं लिहून घ्या बरं, मी डायग्राम ड्रॉ करून देतो. झालं सगळ्यांचं लिहून. चल आता जेव्हा मोनोकॉटचा एम्ब्रिओ आपण बघतो बेटा, लक्ष द्या सगळ्यांनी इथं, मोनोकॉटचा जेव्हा एम्ब्रिओ बघतो, मोनोकॉटच्या एम्ब्रिओला एनसीईआरटी प्रमाणे जी डायग्राम दिलेली, तीच डायग्राम आपण बघू. बरोबर. एनसीईआरटी प्रमाणे हा जो कन्सेप्ट आहे बेटा, याला म्हटलं गेलं कॉटिलिडॉन. मला सांगा किती कॉटिलिडॉन आहे, एक. म्हणजे कोण झाला, मोनोकॉटिलिडॉन. समजलं बेटा सगळ्यांना. काही वेळेस यालाच काय म्हटलं जातं बेटा, स्कुटेलम. काय म्हणतो बेटा आपण याला, स्कुटेलम. याला नाव दिलं गेलं बेटा एपिब्लास्ट. एपिब्लास्टचा अर्थ आपण घ्यायचा बेटा रिड्युस्ड कॉटिलिडॉन. आता हा रिड्यूस कॉटिलिडॉन शब्द बघायला गेला तर थोडा चुकीचा पण आहे, पण लक्षात घ्या एपिब्लास्ट काय. सुरुवातीला जेव्हा एंडोस्पर्म तयार होणार आहे बेटा, सॉरी एम्ब्रिओ तयार होणार आहे, तेव्हा तर दोघं कॉटिलिडॉन तयार होतील की रे बेटा. त्यांच्यापैकी एकाची डेव्हलपमेंट झाली, दुसऱ्याची झाली नाही. मग ज्याची डेव्हलपमेंट झाली नाही त्याला काय नाव दिले बेटा इथं, एपिब्लास्ट. क्लिअर झाले सगळ्यांना, बोला इथं येस ऑर नो. दुसरी महत्वाची गोष्ट लक्षात घ्या. आता याच्यामध्ये थोडंसं आपण काय करू बेटा, कलरेशन मध्ये घेऊ. क्लिअर झाले सगळ्यांना बेटा, बोला इथं येस ऑर नो. असे काही कन्सेप्ट बेटा एनसीईआरटी आपल्याला दाखवते. ओके. सो हा जो पार्ट आहे बेटा परत तेच झाला, हा कोण झाला, प्ल्युम्यूल. म्हणजे पुढे जाऊन कोणाला तयार करणार आहे बेटा, शूटला. हा कोण झाला बेटा मला सांगा, रॅडिकल. कोणाला तयार करणार आहे बेटा मला सांगा, इथं रूटला. पण यांची जी कव्हरिंग आहे, या कव्हरिंगला म्हटलं गेलं बेटा कोलिओप्टाईल. नीटला आलेला क्वेश्चन आहे बेटा. आणि याला म्हटलं गेलं बेटा कोलिओ रायझा. समजलं बेटा. कोलिओप्टाईल आणि दुसरा कोण झाला, कोलिओ रायझा. म्हणजे रॅडिकलच्या पार्टला प्रोटेक्ट करणारा कोलिओ रायझा, प्ल्युम्यूलच्या पार्टला प्रोटेक्ट करणारा कोलिओप्टाईल. समजलं. इथं संपलं बेटा आपलं एम्ब्रिओ डेव्हलपमेंट. थांबायचं बेटा मग इथं. ओके चलो, ऑल द बेस्ट, बाय.